तर आज मला गवारच्या शेंगा बनवायच्या होत्या. तुम्हाला कोणाकोणाला आवडते गवारची भाजी नक्की कमेंट्स करून सांगा. मला तर खूप जास्त आवडते आणि ह्या पद्धतीने बनवलेली अगदी जास्त. रस बनवला होता, पोळ्या होत्या म्हटल्यानंतर गवारची भाजी बनवली. आधी जिरं, मोहरी, छान असा लसूण ठेचून टाकला, खूप साऱ्या मिरच्या टाकल्या. कारण ह्या पद्धतीने जर बनवली ना तर अगदी टेस्टी लागते अशा पद्धतीने गवारची भाजी. थोडीशी तिखट कोणती भाजी मात्र असलीच पाहिजे आणि रस आहे गोड म्हटल्यानंतर ही भाजी थोडी तिखटच चांगली. म्हटल्यानंतर गवारच्या शेंगा होत्या मार्केटमधून आणलेल्या, त्यांना छान अशा वॉश करून घेतल्या, त्यांना तोडून घेतल्या. त्यातल्या ज्या काही शिरा असतात जे आपण दातात वगैरे जातं आणि जेवताना येतं म्हटल्यानंतर त्यांना अगदी बारीक कट करून घ्यायच्या हातानेच. छोट्या छोट्या कट केलेल्या होत्या, तेलामध्ये 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायच्या. लगेच त्यांच्यावर थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं, नंतर थोडेसे जिरा पावडर, थोडासा हिंग टाकायचा आणि थोडंसं अगदी कमी प्रमाणामध्ये, जेवढं आपल्याला माहिती आहे का तेवढ्याच पाण्यामध्ये त्या अगदी उकळी येतील आणि शिजून जातील तेवढंच पाणी टाकायचं. कारण कसं असतं ना, याला जास्त पाणी टाकण्याची गरज नसते. हिरवीगार कोथिंबीर गार्निश करायची आणि 4 ते 5 मिनिटांसाठी यांना होऊ द्यायच्या. तेलामध्येच आहे 50% झालेले असतात म्हटल्यानंतर पाण्यामध्ये तर लवकरच होतात. आणि अशा पद्धतीने बनवलेली गवारची भाजी खूप जास्त टेस्टी होते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा.